तर शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा PM किसानचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण की आता आपण PM किसानचा जे काही 19 हप्ता आहे ते कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, त्याची यादी कोणती आहे, त्याची यादी कशा प्रकारे बघायची, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत। तरी तुम्ही या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता शेतकरी मित्रांनो, आपला PM किसानच्या 19 हप्त्याची यादी बघायची असेल, आपल्याला ते हप्ता 19 हप्ता मिळणार की नाही मिळणार हे बघण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले Google ॲप्लिकेशनवर तुम्हाला ओपन करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे PM किसान। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगत आहे। इथे PM किसान तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपण इथं PM किसान सर्च केलेलं आहे आणि आपल्याला समोर एक PM किसानची ही गव्हर्नमेंट साईट आलेली आहे। बघू शकता की PM किसान गव्हर्नमेंट इन, ठीक आहे। तर इथं गव्हर्नमेंट साईट आलेली आहे, तर त्या गव्हर्नमेंट साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुमच्यासमोर आपल्यासमोर ही गव्हर्नमेंट साईट ओपन होणार आहे। ओपन झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की इथं तुम्ही ट्रान्सफर बी करू शकता। ते शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर आता बघा की सर्वात पहिले तुम्हाला काय काम करायचं आहे। सर्वात पहिले फार्मर ID काढून घ्यायची आहे। आता फार्मर कार्ड चालू आहे काढणं। जर तुम्ही फार्मर ID काढली नसेल तर तुम्हाला PM किसानचा 19 हप्ता हे मिळणार नाही, हे सर्वात पहिले लक्ष घ्या। व तसेच एक काम अजून आहे, जर तुम्ही eKYC केली नसेल, इथं बघू शकता की eKYC आहे, तर eKYC सुद्धा तुम्ही केली नसेल तर तुम्हाला जे काय PM किसानचा 19 हप्ता आहे ते येण्यात थोडासा अडथळा येऊ शकतो। तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, ते हप्ता येण्याच्या आधी तुम्हाला eKYC कंप्लीट करायची आहे व तसेच फार्मर ID काढायची आहे। कारण की जेव्हा PM किसानचा ज्या तारखेला पैसे जमा होणार आहे, जर तुमचे एकाच दिवशी लवकर एकाच घंट्यात पैसे जमा झाले पाहिजे म्हणून तुम्हाला eKYC व फार्मर ID काढून घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, काढल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता की आपल्याला हे जे काय 18वा हप्ता आपल्याला 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हस्ते आपल्याला जे नांदेडमध्ये वितरित झाला होता। आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला 19 हप्ता हे बिहारमधून वितरित होणार आहे। आता बघा की आपण आता त्याची यादी कशा प्रकारे बघणार आहोत। आता सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, हे एवढे 2 काम आहे। आता तिसरं काम म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचा मोबाईल नंबर हरवला असेल आणि तुमचा नंबर PM किसानला लिंक असेल आणि तेच मोबाईल नंबर हरवला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते मोबाईल नंबर दुसरा मोबाईल नंबर इथं अपडेट करून घ्यायचा आहे। कारण की तुमचा जर मोबाईल नंबर इथं अपडेट नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा सांगत आहे की मोबाईल नंबर तुम्ही जर तुमच्यापाशी पहिल्याच असेल तर काही हरकत नाही, तर तुमचा मोबाईल नंबर दुसरा असेल तर इथे लवकरात लवकर मोबाईल नंबर अपडेट करून घ्या। आणि शेतकरी मित्रांनो, खाली आल्यानंतर बघू शकता की आपल्याला इथे लाभार्थ्याची यादी बघायला मिळणार आहे। जर आपल्याला लाभार्थ्याची यादी बघायची असेल तर कशा प्रकारे बघू शकतो, कोणते शेतकरी लाभार्थी आहे, कसे आपण चेक करू शकतो। आता सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, इथं आपल्याला लाभार्थी वाले ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। लाभार्थी यादीवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले इथं राज्य निवडायचं आपल्याला, नंतर जिल्हा निवडायचा आहे, इथं उपजिल्हा निवडायचा आहे, ठीक आहे। इथं बघू शकता की तुम्हाला मराठीचं येतेच। तर सर्वात पहिले मित्रांनो, इथं आपल्याला राज्य निवडायचं आहे। तर आपण कोणत्या राज्यात राहतो ते इथं क्लिक करून आपल्याला महाराष्ट्र निवडायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता इथं केरळ आहे, खूप आहे, मध्य प्रदेश आणि इथं महाराष्ट्र। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र निवडल्यानंतर आता इथं जिल्हा निवडायचा। आता आपला जिल्हा कोणता आहे इथं बघू शकता, तर जिल्ह्यावर क्लिक करायचं। तर शेतकरी मित्रांनो, मी इथं डेमोमध्ये कोणता बी जिल्हा घेत आहे, तुमचा जे कोणता जिल्हा आहे तर बघा इथं बरेच जिल्हे आहेत। बघा अहमदनगर आहे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, ठीक आहे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ। बघू शकता की एवढे जिल्हे आहे। तर तुम्हाला जिल्हा तुमचा जे बी जिल्हा आहे ते निवडायचा आहे। निवडल्यानंतर इथं उपजिल्ह्यावर क्लिक करायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो, इथं बघा उपजिल्हा म्हणजे तुम्हाला तालुका निवडायचा आहे। जे काही तुमचा तालुका आहे ते निवडायचा। तालुका निवडल्यानंतर इथं ब्लॉकवर तुम्हाला तालुकाच निवडायचा आहे। तर ब्लॉकवर तुम्हाला सेम टू सेम निवडायचा आहे, ठीक आहे। मी डेमोमध्ये इथं निवडलेला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे काय तुमचं आहे ते निवडायचं आहे आणि इथं गाव निवडायचं, ठीक आहे। आता बघू शकता इथं गाव निवडायचं। चला आता आपण गाव निवडूया। तिथं गावावर क्लिक करायचं आणि तुमचं जे बी गाव आहे तिथं क्लिक करायचं आहे। एवढं झाल्यानंतर आव्हान मिळवा। आता बघा इथं आव्हान मिळवाचा ऑप्शन येईल, नाहीतर तुम्ही इंग्लिशमध्ये असेल तर गेट रिपोर्टवाले ऑप्शन येईल, ते इथं क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की तुमच्यासमोर अशा प्रकारे जे का त्या PM किसानचा 18व्या हप्त्याची ही यादी आहे आणि 19व्या हप्ता ज्या शेतकऱ्याला 18वा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला 19वा हप्ता मिळणार आहे. पण सगळ्यात पहिले तुम्हाला फार्मर ID काढून घ्यायचे आहे. ज्या शेतकऱ्याला 18वा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला 19वा हप्ता सेम टू सेम मिळणार. पण ज्या शेतकऱ्याला जे का 18वा हप्ता मिळाला त्यांना फार्मर ID काढलेली असली तरच तुम्हाला PM किसानचा जे का पैसे आहे ते मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ती यादी बघू शकता तुमच्या गावानुसार आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओ अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.